मंडळी, आपल्या भारतीय धर्मात पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी विविध उपाय अथवा गोष्टी केल्या जातात। जेव्हा संपूर्ण चंद्र दिसतो तो दिवस पौर्णिमा असे म्हटले जाते। या दिवशी चंद्राची पूजा केली जाते आणि चंद्राचे दर्शन घेतले जाते। पौर्णिमा ही 15वी तिथी आहे। आपल्या भारतीय महिला आपल्या पतीच्या, मुलांच्या आणि एकंदर कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात, उपासना करतात। आपल्या हिंदू धर्मात महिलांना कुटुंबाचा आधारस्थान मानलं गेलं आहे। तसेच ती कुटुंबाची आधार असल्यामुळे तिच्या प्रकृतीसाठी देखील पौर्णिमेस करण्यात येणाऱ्या उपासना महत्त्वाच्या मानल्या जातात। भारताच्या काही भागात पौर्णिमा हा पीक कापणीचा सण म्हणून देखील साजरा केला जातो। शेतकरी चंद्राकडे त्याच्या शेतीच्या वृद्धीसाठी प्रार्थना करतात। आपल्या देशात हा सण साजरा करतात आणि चंद्रदेवाला नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करतात। तर ज्योतिषशास्त्रामध्ये देखील पौर्णिमेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे। अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांचा ज्योतिषशास्त्रात खूप गहन विचार करण्यात आला आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या बालकाची स्थिती चांगली असते। या दिवशी जन्मलेली व्यक्ती विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास इत्यादी क्षेत्रात स्वतःचे नाव कमवू शकते आणि या व्यक्तीकडे सद्गुण आणि नेतृत्व देखील असते। पौर्णिमेला मन आणि शरीर यांच्यात एक सुसंवाद घडवला जातो। या दिवशी मन आणि शरीरामध्ये संतुलन निर्माण करण्यास मदत होते। या संतुलनामुळे शरीर निरोगी राहते आणि मन स्थिर राहते। या दिवशी सकारात्मक विचार करण्यावर भर दिला जातो आणि चांगल्या कामाची सुरुवात देखील तुम्ही करू शकता। मंडळी, चंद्रामुळे आपल्या मनावर प्रभाव पडतो असं मानलं जातं। अगदी आपल्या भोवती असलेल्या निसर्गाचा देखील आपल्या मनावर परिणाम होतो। जग खूपच गूढ आहे। अजूनही आपण विश्वाला व्यवस्थित जाणून घेतलेलं नाही। आपलं मन स्थिर व्हावं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक विचार करावा, उपासना कराव्यात, वादविवाद टाळावेत। या सर्व गोष्टी अमावस्येला देखील लागू पडतात। पौर्णिमेला विविध देवतांची पूजा केली जाते। भगवान विष्णू, महादेव यांची उपासना करणे चांगले असल्याचे मानण्यात आले आहे। त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची उपासना देखील सांगितलेली आहे। आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी आपल्या गुरूंना वंदन केले जाते। तसेच ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते। या दिवशी महिला पतीच्या दीर्घ आरोग्यासाठी उपासना करतात व वडाच्या झाडाची पूजा करतात। वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि श्रावणातल्या पौर्णिमेला आपण रक्षाबंधन म्हणून साजरे करतो। थोडक्यात विविध पौर्णिमेला विविध देवतांची उपासना केली जाते। मंडळी, पौर्णिमे या दिवशी बुद्धांप्रमाणेच अनेक देवांनी जन्म घेतलेला। वैज्ञानिकदृष्ट्या पाहता पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती खूपच जास्त असते। त्यामुळे आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता देखील खूप चांगली असते। शरीराचे आणि मनाचे एक वेगळी संतुलन आपल्यास पाहायला मिळते। काही ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील करतात, तर काही जण या दिवशी उपवास एक वेळेत जेवण करतात। जसे की दिवसभर काहीही न खाता रात्री उपवास आणि चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर सोडला जातो। या दिवशी उपवास ठेवणे हे देखील खूप चांगले असते। वैज्ञानिक दृष्टीने देखील उपवासाचे बरेच महत्त्व आहे। पौर्णिमेच्या दिवशी जर उपवास ठेवले तर शरीरावर आणि मनावरती सकारात्मक परिणाम होतात, पण तसेच या उलट देखील होऊ शकते। जर दिवसभर तुम्ही आळशी, उदास, खिन्न असाल तर पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस तुम्हाला तसेच वाटेल। नकारात्मक विचार असतील तर तेच तुमच्यावर जास्त हावी होतील। पौर्णिमा ही देखील एक शक्तिशाली वेळ असते, ज्या दिवशी आपण स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो। मग ते नाते असो किंवा एखादे काम असो। महिन्यातून एकदा पौर्णिमा येते। दरवर्षी एकूण 12 पौर्णिमा असतात। इंग्लिशमध्ये फुल मून असे पौर्णिमेला म्हणतात। पौर्णिमा देखील एक खगोलीय घटना आहे, एक चंद्र तिथी आहे। या पौर्णिमेच्या दिवशी देखील अनेक उपाय केले जातात, अनेक मंत्रसिद्धी देखील केल्या जातात। तसा हा दिवस फार चांगला मानला जातो। अमावस्येला जसा काळा दिवस म्हणतो तसा हा दिवस नसतो। या दिवशी चांगले कार्य केले जाते, त्यासाठी देखील हा दिवस ग्राह्य धरतात। कारण बऱ्याचदा पौर्णिमेच्या दिवशी अनेक सण देखील येतात आणि म्हणूनच हा एक पवित्र आणि चांगला दिवस म्हणून ओळखला जातो। त्यामुळेच या दिवशी अनेक उपाय केले जातात। जसं की लक्ष्मी प्राप्तीसाठी, सुख शांतीसाठी आपापल्या सोयीने लोक उपाय करतात। 12 प्रकारच्या 12 पौर्णिमा संपूर्ण वर्षांमध्ये असतात। काही ठिकाणी काही पौर्णिमेचे देखील उपास असतात, त्याचे देखील व्रत असते। कारण एखादी इच्छा आपली पूर्ण व्हावी, इच्छित फळ मिळावे यासाठी हे उपवास केलेले असतात।
म्हणूनच या दिवसाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा आपल्या या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे। चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। त्यामुळे या चंद्राच्या थोडाफार प्रमाणात का होईना पण आपल्यावरती प्रभाव हा पडतोच। पौर्णिमेच्या वेळेचा चंद्र जो पूर्ण चंद्र असतो तो पृथ्वीवरून तो पूर्णपणे गोलाकार असा चंद्र आपल्याला पाहावयास मिळतो। त्याचा उजेड सर्वत्र पसरलेला असतो। रात्रीच्या या अंधारात त्या चंद्राचे तेजाने ते संपूर्ण आकाश प्रकाशित होते। असा तो पूर्ण चंद्र पाहताना आपण देखील धन्य होतो। प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी अशीच भावना आपल्या मनी असते। पूर्ण चंद्र पाहून खूप छान वाटते, मनाला शांती भेटते। तेच अमावस्येच्या दिवशी आपण चंद्राला शोधत असतो आणि गर्द काळोख भोवताली दाटलेला असतो। सध्या पावसाळ्यात येणारी जून महिन्यातील ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटसावित्री। पावसाळा म्हटलं की हवेत गारवा, आर्द्रता, धूळवळ, वावटळ यातून प्रदूषण निर्माण होतं आणि मग ऑक्सिजनची कमतरता भासते। आपल्या भारतीय संस्कृतीत अशा कल्पना मांडल्या आहेत ज्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत आणि याची प्रचिती यासारखे दिवस योजून केलेली दिसून येते। वटसावित्री पौर्णिमेला या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा दणकट वृक्ष म्हणून ओळखला जातो। वडाच्या झाडामध्ये इतर झाडाच्या मानाने ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याने स्त्रियांनी या सानिध्यात राहणे चांगले असते। त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस म्हणजे वटपौर्णिमा। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात आणि या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। निसर्गताच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी। एखाद्या जातीचा वृक्ष एखादा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही। वृक्षतोड थांबावी हाही यामागचा उद्देश असू शकतो। वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे।